शत्रु पीडा निवारण आणि बुद्धिपाठ उपाय स्वामी सेवा। हा उपाय अशा लोकांसाठी आहे ज्यांना कोणी विनाकारण शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा सामाजिक त्रास देत आहे। त्या व्यक्तीशी भांडण न करता घरबसल्या हा उपाय करता येतो। एक पूर्वतयारी। साहित्य: एक चिमूटभर पिवळी किंवा पांढरी मोहरी। दिवस: अमावस्या सोडून कोणताही दिवस, सलग 8 दिवस करायचा आहे। वेळ: सायंकाळची वेळ, देवघरात दिवा अगरबत्ती लावल्यानंतर। 2 विधी आणि सेवा। 1 देवघरात शांत बसा। उजव्या हाताच्या मुठीत एक चिमूट मोहरी धरा। 2 नामस्मरण: मुठीत मोहरी धरलेली असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ 108 वेळा जप करा। 3 संकल्प: स्वामींना विनंती, महाराजांसमोर खालील प्रमाणे प्रार्थना करा। स्वामी, अमुक अमुक त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव, व्यक्ती मला विनाकारण त्रास देत आहे। महाराज, मी तुमचा सेवेकरी आहे, मला कुणाचेही वाईट करायचे नाही। फक्त त्या व्यक्तीची माझ्याबद्दलची बुद्धी पालटावी, त्याच्या मनातील शत्रुभाव संपून त्याच्यात सकारात्मकता यावी आणि मला त्याच्या त्रासातून मुक्ती मिळावी, ही सेवा आपण स्वीकार करावी। 4 वल्गासूक्त पठण। त्यानंतर ती मोहरी हातात धरलेली असतानाच 11 वेळा वेदोक्त वल्गासूक्त म्हणावे। 5 अंगारा पठण झाल्यावर स्वामींच्या चरणांचा थोडा अंगारा, रक्षा, त्या मोहरीमध्ये मिसळावा आणि महाराजांना मुजरा करावा। 3 मोहरीचा वापर कसा करावा? शत्रू शेजारी राहत असल्यास ती मोहरी त्या व्यक्तीच्या घराच्या आवारात, पायांजवळ किंवा बाल्कनीत गुपचूप टाकावी। व्यक्ती ऑफिस कामाच्या ठिकाणी असल्यास मोहरीचे 2 ते 4 दाणे त्या व्यक्तीच्या बसण्याच्या जागेजवळ किंवा टेबलावर टाकावेत। मोहरी बारीक असल्याने कोणाच्या लक्षात येत नाही। 4 सर्वात महत्त्वाचे नियम। कालावधी: हा उपाय सलग 8 दिवस श्रद्धेने करा। शुद्ध हेतू: मनात द्वेष भावना ठेवून किंवा त्या व्यक्तीचे काही वाईट भावे, उदा. अपघात भावा, अशा भावनेने हा उपाय करू नका। केवळ त्याला सद्बुद्धी मिळावी याच विचाराने सेवा करा, तरच स्वामींची कृपा होईल। निकाल: 9व्या दिवसापासून त्या व्यक्तीच्या वागण्यात बदल जाणवेल आणि ती व्यक्ती तुमच्या मार्गातून कायमची दूर होईल। टीप: हा उपाय पूर्णपणे श्रद्धेवर आधारित आहे। अनुभव आल्यावर स्वामींचे आभार मानायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।